श्री स्वामी समर्थ। आज मी ना आमच्या ताई आहेत, ह्या माझ्या आईसारख्या आहेत। मी ना त्यांचा सत्य अनुभव स्वामींचा तुमच्या पुढे शेअर करणार आहे। ऐका त्या ताईंनी काय सांगितलेलं आहे आता। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी मंगला कुलकर्णी। मी हिच्या बिल्डिंगमध्येच राहते आणि ती माझ्या मुलीसारखीच आहे। तर मी पुण्याला गेले असताना मी स्वामी भक्त म्हणजे असं म्हणू नये आपण स्वतःला, पण मी स्वामींचा रोज जप करते, त्यांची पूजा करते। तर मला त्यांचा अनुभव अनेकदा आलेले आहे। पुण्याला गेले असताना सकाळच्या वेळेला मैत्रिणीकडनं निघाले आणि 6 वाजता मला काही रिक्षाच मिळेना तिथे, आणि माझी गाडी तर 7-7:30ची होती। तर म्हटलं आता ही गाडी चुकणार काय माझी, म्हणून मी तिथे बॅग घेऊन उभी होते फुटपाथवरती। तर एक गृहस्थ आले, एक 50-1 वर्षाचे असतील, आणि ते रनिंग करत होते, आणि मी त्यांना सहज थांबवलं आणि विचारलं की इथे कुठे रिक्षा स्टँड आहे का जवळपास। तर ते म्हणाले नाही, पण तुम्हाला कुठे जायचं आहे काकू? म्हटलं मला स्वारगेटला जायचं आहे, माझी इथं बस असते 7:30ची, सांगलीला यायचं होतं मला। तर ते म्हणाले माझ्यावर विश्वास आहे का तुमचा? म्हटलं हो, काय हरकत नाही, तुम्ही मला कुठे, म्हणे आमच्या बिल्डिंग जवळ 2-3 रिक्षा उभ्या असतात, तर मी घेतो बॅग तुमची, इथे जवळच राहतो मी। मग त्यांनी माझी बॅग घेतली आणि तिथे आम्ही गेलो 2 जण, पण एकही रिक्षा नव्हती। मग ते म्हणाले की तुम्ही इथे वॉचमनच्या इथे खुर्चीवर बसा, मी वरनं जाऊन गाडीची चावी घेऊन येतो आणि तुम्हाला सोडतो स्वारगेटला। मी म्हटलं अगदी तुम्ही स्वामींनी पाठवल्यासारखे आले, कारण मी सारखी फुटपाथवर उभी राहून हेच स्वामींचा जपच चालला होता तोंडाने, आणि सारखं म्हणत होते की स्वामी माझ्यासाठी एखादं वाहन पाठवा। तर स्वामींनी मला ती गाडी पाठवली, आणि ते गृहस्थ खाली आले। ते म्हणाले मला कालच या गाडीची डिलिव्हरी मिळालेली आहे, नवी कोरी गाडी, आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या गाडीत बसतात। त्यांची पत्नी सुद्धा लंडनला गेलेली होती, तिने पण म्हणे अजून गाडी पाहिली नाही, आणि तुमचे पाय माझ्या गाडीला लागले। म्हटलं अहो तुम्हीच मला देवासारखे धावत आला, स्वामींनीच पाठवलं। आणि त्या गृहस्थांनी ते इथलेच होते, म्हणजे आपल्या वाडीचे राहणारे पुजारी, आणि ते म्हणाले की मी इथे IT इंजिनियर आहे आणि इथे मी राहतो पुण्यामध्ये। तर त्यांनी मला बघा माझी बॅग उचलून मला गाडीपर्यंत म्हणजे गाडी माझी येईपर्यंत थांबले, आणि त्यानंतर ते गेले। तर असं मला स्वामींच्या ह्याचा भक्ती केल्याचा अनुभव आला। बघितलं का ह्या ताईंना किती खरंच मनापासून जर स्वामींची जर सेवा केली तर खरंच स्वामी आपल्याला पावतात, आणि स्वामी आहेत, खरंच आहेत, स्वामींची कृपा आहे। आणि मी आज जे स्वामी भक्त आहे या ताईंमुळेच आहे। या ताईंनीच मला खरंच त्यांनी फोटो दिला मला स्वामींचा, आणि त्याच्यामुळेच मी स्वामी सेवेला सुरुवात केली। आणि स्वामींची खरंच म्हणजे मनापासून तुम्ही जर श्रद्धा केली, जर विश्वास ठेवला, ते खरंच आपली साथ सोडत नाहीत कधीच, काहीच नाही। मनापासून तुम्ही भक्ती करा स्वामींची, फक्त एवढंच। थँक्यू ताई।